पाडला, भिक्षू संघाला भोजन दान केलं, त्यांना मंगल कामना देते. त्या मंगल कामनेमध्ये आम्हालाही आमंत्रित केलं, त्याबद्दल त्या सर्वांचे धन्यवाद देते. मैत्रिणींनो, हा लढा महाबोधी महाविहाराचा चालू आहे. 12 तारखेच्या फेब्रुवारी 12 तारखेपासून हा लढा सतत चालू आहे. त्यावेळेस आकाशजी लामा महाबोधी महाविहारामध्ये इथे जेव्हा धरण्यावर बसले, 12 दिवस सतत झाल्यावर त्यांनी ज्या उपोषणाला बसले असताना काही भिक्षूंची प्रकृती पण बिघडली आणि प्रकृती बिघडली असताना त्यांना दवाखान्यात घेऊन जातो म्हणून तिथे एक गाडी घेऊन गेल्यात आणि मध्यरात्री त्यांना दवाखान्यात जवळ नेऊन सोडून दिलं. त्यांची कुठेही दखल घेतली नाही. आपले भिक्षू आमरण उपोषणासाठी तयार होते. काहींची प्रकृती बिघडली तरी उपोषण सतत चालू ठेवलं. त्यांना त्या जागेवरून उठवण्याचं एक षडयंत्र त्यांनी रचलेलं होतं आणि ते षडयंत्रामध्ये यशस्वी झाले. तरीही आपल्या भिक्षू संघ तिथे उपोषणाला बसले. त्यानंतर त्यांना जागा देण्यात आली. त्या जागेवर जेव्हा गेले, त्या जागेवर पाण्याची व्यवस्था नव्हती, खाण्याची व्यवस्था नव्हती, कसलीच व्यवस्था नव्हती. अशा अव्यवस्थेच्या ठिकाणी सुद्धा आपले भिक्षू संघ स्थान बांधून राहिले आणि आपला धरणा यशस्वी कसे करू म्हणून तिथे त्यांनी सर्वोपरी आपापल्या पद्धतीने भिक्षू संघ तिथे उपोषणाला बसले. आपल्याला आपल्या नशिबी हा संघर्ष, त्या सगळ्या गोष्टी सोडून आपल्याला महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरता काही करून हे नाही. जसं की राम मंदिरासाठी त्यांनी धोळ्यांनी पैसे जमा केले, कोण हिशोबही नाही विचारला. आपला तर इकडे 100-200 रुपये आपण टाकतो, हिशोब विचारतो. जाऊ दे ना, हिशोब बाजूने ठेवा ना. आपलं जे हृदयस्थान आहे की जे सम्राट अशोकानं 84,000 टूप विहार चैत्य बांधले होते, त्यातलं एक कमीत कमी महाबोधी महाविहार आहे शिल्लक डोळ्यांना दिसून राहिलं आपल्याला. त्याच्याकरता एकच आहे ना, सगळे मतभेद बाजूने सोडा ना, राजकारण बाजूने सोडा ना. परंतु अजूनही ते होत नाहीये. राजकीय पक्ष एक आले तयार नाही, धार्मिक संघटना एक आले तयार नाही, भिक्षू संघ एक यायला तयार नाही. अशानं आपली अवस्था कशी होईल? म्हणजे मागचे दिवस येतील की नाही? मग हे जर दिवस आपल्याला यायचे नसतील तर आपण सगळ्यांनी संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही संघटित होता, त्या सरकारवर तुमचा दबाव पडेल, त्या दिवशी तुमच्या त्यांच्या या जन्मदिवसानिमित्त आपण सर्वांनी त्यांना मंगल कामना व्यक्त करून त्यांना मंगलमय या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊया. त्या ऑफिसचं काम असल्यामुळे या ठिकाणी येऊन निघून गेलेले आहे, परंतु त्यांचे प्रतिनिधित्व आदरणीय पूजाताई या ठिकाणी त्यांच्या वतीनं त्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ स्वीकारतील अशी त्यांना विनंती करतो. ताईंच्या प्रती या ठिकाणी आपण मंगल कामना व्यक्त करून त्यांना पुढील अवश्य भरभराटीचं समृद्धीचं जावो, सर्व त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वा जग या जगातील सर्व सुख त्यांच्या पायदळी
बाबासाहेबांच्या कृतीबद्दल आपण समजून घ्यावं लागेल. कारण या देशामध्ये विविध जातीचे, विविध पंथांचे, विविध समाजाचे लोक इथे वावरत असतात. परंतु बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला सगळ्या गोष्टींची शहानिशा करून आम्हाला चांगला एक संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या भरशावर हा भारत देश चालत असतो. परंतु आज आम्ही बघतो आहोत महाबोधी महाविहाराचं आंदोलन आपल्याकडे बरेच दिवसापासून चालत आहेत आणि आमचे भिक्खू संघ हा मोठ्या प्रमाणात पोचवण्यालाच नाही तर देशाच्या विविध राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहेत. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला जो धम्म आहे हा मोठ्या प्रमाणात ज्या ज्या लोकांनी बौद्ध धम्माला स्वीकार केलं, अंगीकृत केलं, आपल्या देशामध्ये घातलं, त्या सर्व राज्यांचं आपण विश्लेषण केलं तर आज देश प्रगती पथावर आहे. परंतु दुःखाला म्हणावं लागेल त्या बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माची दिशा या भारतात दिली. परंतु बाबासाहेबांचं म्हणणं आम्ही ऐकलं नसल्यामुळे आज आमचा देश हा 46 नंबरचा आहे. कारण आजही आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती बघितली तर आम्हाला मागणीवाला समाज बनवण्याचं काम त्या भारतीय लोकशाही हिंदूवादी माणसाची या लोकांनी आम्हाला बनवलेलं आहे. आणि बाबासाहेबांना आम्हाला देणेवाला समाज सांगितला आहे. परंतु आम्ही देणेवाले नाही तर मागणेवाले तयार झालो. म्हणून मित्रांनो आमचा कोण पर्याय कोण हे आम्हाला समजून घ्यावं लागेल आणि बाबासाहेबांना आमच्या